स्वतःचं मत बनवलं आहे मतदाराने की या ठिकाणचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा करायचा. की भाजपचाच महापौर होणार याच्यावर तुम्ही शिक्कामोर्तब केलं, असं एवढा आत्मविश्वास कसा? हवामानाचा अंदाज येतो आहे आम्हाला बी. अनेक निवडणुका लढलो आम्ही बी. मी 26 निवडणुका लढलो. मी मतदारसंघातही तिसऱ्या पिढीसोबत आहे, लोकसभेतच तिसऱ्या पिढीसोबत होतो. पण सत्तेत आल्यावर त्या मोर्चाची आठवण करून मी देवेंद्रजीकडून 90 कोटी रुपये आणले का नाही. शिवसेना म्हणलो असतो तर इतकी त्याला त्यांच्या पुढं लागली नसती. नमस्कार, मी संतोष साबळे, आपण पाहतात लेट्सअप. आणि माझ्यासोबत आता माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आहे. दादा, एकंदरीत तुम्ही प्रचारात एवढं व्यस्त होते, तुम्ही सकाळी 2-4 रॅल्या केल्या आणि आता प्रचाराच्या तोफा कुठंतरी थंडवत आहेत. तर एकंदरीत ह्या इलेक्शनमध्ये तुम्ही प्रचंड मेहनत घेतली, प्रचंड तुम्ही भाजप पूर्ण असं भाजपमय होणार आहे असं तुम्ही मागं बोलले होते. पण एकंदरीत ह्या इलेक्शनचं नेमकं काय, किती जागा येईल, कोणाचे महापौर किती येईल, काय सांगाल, भाजपला किती फायदा होईल? तर जालना महापालिकेची ही पहिली निवडणूक आहे. जालना हे उद्योगनगरी आहे. या शहराची लोकसंख्या जवळपास 4 लाख आहे. शहरीकरण वाढतं आहे आणि त्यामुळं ज्या काही पूर्वीच्या नागरी सुविधा या ठिकाणी आहेत त्या नागरी सुविधावर ताण पडतो आहे. मग रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल, आरोग्याच्या सेवा असतील, याला अपग्रेड करायचं असेल वाढत्या लोकसंख्येप्रमाणे आणि नीट या सगळ्या सुविधा जर पुरवायच्या असतील तर या जालना जिल्ह्यातल्या आणि जालना शहरातल्या नागरिकांना माहिती आहे की या शहराचा विकास कोण करू शकतं. जालना शहर हे विकासावर मतदान करणारं शहर आहे. त्यांनी मागच्या काळात कोणा विकास केला हेही पाहिलेलं आहे. शहरामध्ये 200 कोटी रुपयाचे आपण रस्ते सिमेंटचे आणलेत, ICT कॉलेज आणलं, ड्रायपोर्ट आणला आहे, मेडिकल कॉलेज या शहरामध्ये आलं आहे. आमचं सरकार केंद्रात आहे, आमचं सरकार राज्यात आहे आणि त्यामुळं लोकांना खात्री आहे की शहराचा विकास फक्त भारतीय जनता पार्टी करू शकते. म्हणून त्यांनी स्वतःचं मत बनवलं आहे मतदाराने की या ठिकाणचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा करायचा. दादा, तुम्ही मागच्या काही दिवसापासून सांगताय, बबनराव लोणीकर, तुम्ही ज्येष्ठ नेते भाजपचे 2 आपल्या जालना जिल्ह्यामधले, की भाजपचाच महापौर होणार याच्यावर तुम्ही शिक्कामोर्तब केलं, असं एवढा आत्मविश्वास कसा? अरे मतदार आहे. आम्ही गेली 35-40 वर्ष लोकांमध्ये फिरतो. लोकांचं चालणं, लोकांचं बोलणं, लोकांचं त्या पाहण्याचा त्या प्रकारचा दृष्टिकोन, हवामानाचा अंदाज येतो आहे आम्हाला बी. अनेक निवडणुका लढलो आम्ही बी. मी 26 निवडणुका लढलो. त्या 26 निवडणुकामधले अंदाज आम्ही आमचे स्वतःसाठी बांधायचो. त्यामुळे ही महापालिका 100% भाजप जिंकणार आहे. दादा, दुसरा एक प्रश्न असा आहे की तुम्ही वारंवार म्हणताय की मी आता खासदार नसलो तरी मी पहिल्यापेक्षा जास्त बिझी झालो. आता पाहतोय, मला एक प्रसंग आठवतो की तुम्ही जेव्हा केंद्रीय रेल्वे मंत्री झाले तेव्हा नुसते लोक तुमच्याकडे फोटो काढायला होते. आजही तेच फोटो काढायची क्रेज आहे तुमची. म्हणजे तुम्ही बऱ्याचदा म्हणतात की अरे माझं वय झालं, मग फोटो काढायचं मग वय नाही, आता काय फोटो काढणार आला तुम्ही, हे करताय. तरी तुमची फोटो काढायची ही क्रेज कसं काय लोकांमध्ये, तरुणांमध्ये पण जास्त करून? हे बघा, मी अजून वय नाही झालं माझं, मी अजून जवान आहे. आणि फोटो काढणारा जो तरुण वर्ग आहे तर त्यांना असं वाटतं आहे की आपल्या जिल्ह्याचा एक नेता आहे, भारतीय जनता पार्टीचा एक ज्येष्ठ कार्यकर्ता आहे. पदावर असो पदावर नसो, सगळ्यांमध्ये जाणं, सगळ्यात मिसळणं, कोणाचं काही काम असलं ते जर आणलं तर सहजरित्या आपल्यासाठी ते समोरच्याला फोन करून त्या कामाला मार्गी लावण्याचा प्रयत्न करतात. मग अशा माणसाबरोबर आपला फोटो असणं त्यांना एक चांगलं वाटतं. त्यामुळं फोटो काढणं नेत्यांबरोबर आता तरुण पोरामध्ये एक क्रेज झाली. तसं माझा एक वर्ग आहे आणि तो वर्ग केवळ जालन्यात आहे असं नाही आहे. तो वर्ग अनेक ठिकाणी जातो मी, त्या ठिकाणी फोटो काढतातच लोक. आणि माझाच काढतात असंही नाही, अनेक नेत्यांचे काढतात. त्यामुळं कार्यकर्त्याला स्वतःला असं वाटतं, ज्यांच्याबद्दल जवळीक वाटते त्यांच्यावर फोटो काढतात. बरं दादा, तुम्ही तुमच्याबद्दल असं म्हणतात, मला जेवढी माहिती तेवढी, की तुम्ही एकदा चेहरा पाहिल्यानंतर कार्यकर्त्याचा चेहराच विसरत नाही. एकदा पाहिलं की लगेच दुसऱ्या वेळेस नाव घेत आहे, तो असं आहे, काय चाललं तो. बऱ्याच जणांना तुम्ही असं प्रसंगवाद सांगतात. नेमकं हे काय जादू आहे, नेमकं अजूनही तोच करिश्मा कायम आहे? नाही, असं आहे की 46 वर्ष मी राजकारणात आहे. ज्यांच्याबरोबर मी काम करत होतो
ते बिचारे आता नाही आहेत. त्यांच्या मुलासंग मी काम करायला लागलो. त्या कुटुंबाला मी सोडलं नाही. तेही काही कारणानं घरी बसले. थर्ड जनरेशन आहे. त्यांच्या घराशी संपर्क तोडा जर नसेल, त्यांच्या आजोबाशी मी जात होतो तर जर ही नातू माझ्या ओळखीत झाले असतील तर नाव विसरण्याचं काय कारण आहे. आणि मी इथंच थर्ड जनरेशनची तोंड देतो असं नाही आहे. लोकसभेत बी राजमाता विजयराज सिंधिया माझ्याबरोबर आम्ही दोघंजण खासदार होतो. त्यांची मुलगी वसुंधरा राजे आम्ही सोबत खासदार होतो. आता वसुंधरा राजेचा मुलगा दुष्यंत खासदार आहे, त्यांच्यासोबत मी खासदार होतो. मी मतदारसंघातही तिसऱ्या पिढीसोबत आहे, लोकसभेतही तिसऱ्या पिढीसोबत होतो. विखे पाटील मोठे आम्ही खासदार होतो. राधाकृष्ण विखे पाटील आम्ही आमदार होतो. सुजय विखे आता माझ्याबरोबर खासदार होते. त्यामुळं ज्या कुटुंबाशी आपलं राजकीय नातं झालं त्याच्या तिसऱ्या जनरेशनपर्यंत नावानिशी ओळखणं, याचा अर्थ त्या कुटुंबाशी तेव्हापासूनची असलेली लगत आहे. बरं, तुमच्याबरोबरचे बरेचसे नेत्याने सांगितलं की आम्ही राजकीय निवृत्तीची घोषणा करतो, पण तुमचं अजून काही तसं होत नाही. तुम्ही आणखीन जोमानं कामाला लागले. 2029ची तयारी तुम्ही ज्या दिवशी पराभव झाला त्या दिवसपासूनच सुरुवात केली. नेमकं आता काय पुढचं काय पाहायला भेटेल आम्हाला? का आमच्यासारख्या तरुणांना राजकारणात तुम्ही लवकर येऊ देता का नाही? राजकारणामध्ये निवृत्ती घोषित करणं न करणं हे त्या नेत्याच्या हातात नसतं, ते लोकांच्या डोक्यात असतं. ज्याला निवृत्त करायचं त्याला लोक निवृत्त करते, ज्याला नाही करायचं त्याला नाही करत. आत्ता जे हावभाव आहे, जे काही माहोल दिसतो त्याच्यावरून तुम्हालाही वाटतं, तुम्ही आत्ताच म्हणले मला की तुमच्याकडं फोटो काढणाराची गर्दी कशी असती, याचा अर्थ लोकांना अजून वाटतं की हा माणूस आमच्यात राहायला पाहिजे, निवृत्त नाही झाला पाहिजे. त्यामुळं निवृत्त होण्याचा प्रश्नच नाही. जोपर्यंत लोकांच्या मनात मी राजकारण करावं असं वाटतं तोपर्यंत मी राजकारण करत राहणार. तुम्ही अनेक विकासाच्या मुद्द्यावर सांगितलं. तुम्ही म्हणताय, बऱ्याचदा म्हणता आता मी कोणत्या पदावर नाही तरी मी ठणकावून कामं आणतो. आणि जे खासदार निवडून दिले तर तुम्ही आता एक दिवस म्हणले होते की कल्याणचं करून टाकलं. मग ते जो पक्षनिष्ठ खासदार आहे, जे रनिंग खासदार आहे, त्यांना कामं आणता येत नाही, रावसाहेब दानवेलाच का आणता येते? हे काय लोकांमध्ये पडलेला हा प्रश्न आहे. विरोधी पक्षांनी काय करावं आणि सत्ताधारी पार्टीनं काय करावं, ते विरोधी पक्षाचे आहेत. मी 32 वर्ष विरोधी पक्षात काढले तरी मी निवडून यायचो. पण विरोधी पक्षाची भूमिका जर तुम्ही बजावली तरी लोक तुमच्यावर खुश राहतील. ना सत्ताधाऱ्याची भूमिका बजवत ना विरोधी पक्षाची भूमिका बजवत. मी तर असं ऐकलं की ते एकदा असं म्हणले, मला कुठे जालन्यात पुन्हा दुसऱ्यांदा निवडणूक लढवायची, माझा मतदारसंघ तुटणार आहे. त्यांचा मतदारसंघ तुटणार आहे हे आतापासून जर ही भावना असेल त्यांची तर कसं व्हायचं. माझं मत आहे की मी का कामं आणतो तर माझं सरकार आहे, मी त्या पक्षाचा एक नेता आहे. सगळ्या मंत्र्याशी माझे रिलेशन आहे, मुख्यमंत्र्याशी माझे राजकीय संबंध आहेत. मी जर त्यांना आग्रह केला की हे जालना शहर आहे किंवा जालना जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये ह्या 2, 3, 4 गरजा आहेत तर माझं काम सहज होऊ शकतं. पण किमान कोणत्या गरजा यांनी गरजा तर शोधावं आणि त्यात सरकारजवळ मांडावं. ज्या टायमाला या जालन्याला पाणी पुरवठ्यासाठी पैसे नव्हते त्या टायमाला आमच्या गरज लक्षात आल्या, आम्ही विरोधात होतो. देवेंद्रजीला मी इथं आणलं, आम्ही मोर्चा काढला आणि मागणी केली सरकारला. पैसे नाही दिले आम्हाला सरकारनं, ठीक आहे पैसे नाही दिले, पण सत्तेत आल्यावर त्या मोर्चाची आठवण करून मी देवेंद्रजीकडून 90 कोटी रुपये आणले का नाही? हां, मग यांनी एखाद्या विषयावर काही केलं आहे का, चळवळ उभी केली का या ठिकाणी? यांना ना चळवळ उभी करतायत ना यांना काम करतायत. आता जालना जिल्ह्यातल्या लोकांची भावना ही झाली की 2 वर्षात जर 2 लाख रुपये तुम्ही आणले नाही, तुमच्या आमदार खासदार फंड गुलाल तरी आनंद लावून द्या आम्हाला सगळ्याला. दादा, आत्ता मागच्या एक उद्धव ठाकरेची तुमची खडाजंगी आम्हाला पाहायला भेटती. तुम्ही काही म्हणलं की उद्धव ठाकरे तिकडून काही म्हणते. मग नेमकं उद्धव ठाकरे मागं अशी म्हणत होते की रावसाहेब दानवेंना कोण ओळखतं. आता इकडं पाहिलं, माहोल पाहिलं तर तुमच्या मागं भरपूर लोक दिसते. मग नेमकं तुम्ही काय संदेश द्याल? असं आहे, त्यांच्याजवळ जे लोक आहेत ते त्यांच्या वेगळ्या कारणासाठी त्यांच्या अवतीभोवती लोक आहेत. आमच्या भोवती जे लोक आहेत ते आम्ही तयार केलेले लोक आहेत, विचारधारेचे लोक आहेत. त्यांनी ज्या दिवशी हिंदुत्वाची विचारधारा सोडली त्या दिवसापासून लोक त्यांच्या पाठीमागे गेले. आम्ही जन्मापासून भारतीय जनता पार्टी ते आमची हिंदुत्वाची विचारधारा आहे आणि त्या विचारधारेला मानणारा वर्ग आजही आमच्या मागे. उद्धव ठाकरे साहेब एका पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला काही वाईट बोलायचं नाही. आम्ही पक्षावर बोललो होतो की यांचा पक्ष संपुष्टात येईल, त्याने नावावर बोलले. आता त्यांच्या पक्षाला जर उद्धव ठाकरे हे नावं दिलं असेल
तर मलाही उद्धव ठाकरे साहेबाचा पक्ष म्हणावं लागतं. शिवसेना म्हणलो असतो तर इतकी त्याला त्यांच्या पुढं लागली नसती. आता ते बोलल्यावर मी बोलणार, मी थांबणार थोडा आहे. जेवढे दिवस ते बोलतील तेवढे दिवस मी बोलन, जेवढे दिवस मी बोलन तेवढे दिवस ते बोलतील. 16 तारखेनंतर काही शांतता होती का भाऊ? आणि याच्यात नंतरचं हे तुम्ही म्हणले 16 तारखेनंतर काही शांतता होईल नाही होईल, तरी असंच हे आम्ही किती दिवस भांडण पाहणार उद्धव ठाकरे? भांडण नाही, आमचं भांडण नाही. आम्ही एकत्र काम केलं आहे उद्धव ठाकरे साहेबांना. आम्ही भांडण नाही आहे. त्यांनी जसा आरोप केला, ज्या भावनेनं त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केला त्याच भावनेनं मी बी उत्तर दिले. बाकी आरोप नाही, काही नाही. तर निश्चितच हे होते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी लेट्सअपशी संवाद साधला. लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे, जालना.